सायमन गो बॅक इतिहासातील नारे ऐकलेच असतील. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या 3 क्रांतिकारकांना 23 मार्च 1931ला फाशी देण्यात आली आणि हे 3 क्रांतिकारक शहीद झाले. या 3 क्रांतिकारकांनी कशा पद्धतीने देशासाठी बलिदान दिले त्याचीच माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय वाघ सर विजयपथ अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ब्रिटिशांनी भारतावर 1947 पर्यंत राज्य केले. 1947 पर्यंत ब्रिटिशांनी भारतासाठी वेगवेगळे कायदे केले. उदाहरणार्थ 1861चा काउन्सिल ॲक्ट, 1892चा काउन्सिल ॲक्ट, 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा असे वेगवेगळे कायदे ब्रिटिशांनी भारतासाठी केले होते. या कायद्यांमध्ये भारतातलं कायदे मंडळ कशा पद्धतीने काम करणार, भारतामध्ये निवडणुका कशा पद्धतीने घ्यायच्या त्याची माहिती या कायद्यांमध्ये सांगितली होती. आपल्यासाठी महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे 1919चा कायदा. 1919चा कायदा, ज्याला 1919चा काउन्सिल ॲक्ट म्हटलं गेलं, ज्याला अजून एक नाव येतं ते म्हणजे मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा. त्या कायद्यामध्येही भारताचं कायदेमंडळ कशा पद्धतीने काम करणार, भारतामध्ये निवडणुका कशा पद्धतीने घ्यायच्या याची माहिती दिली होती. या 1919च्या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी 1927 मध्ये ब्रिटनमध्ये एक वैधानिक आयोग स्थापन करण्यात आला. इंग्लिशमध्ये या आयोगाला म्हटलं गेलं इंडियन स्टॅच्युटरी कमिशन. 1927ला साल लक्षात ठेवा. कुठे अपॉइंट झाले तर ब्रिटनमध्ये अपॉइंट झालं. कशासाठी अपॉइंट झालेला आहे हे आयोग तर 1919च्या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी. मग हे आयोग एवढं महत्त्वाचं काय तर विद्यार्थी मित्रांनो, या आयोगामध्ये 7 सदस्य होते आणि हे 7ही सदस्य ब्रिटिशर्स होते. आता हे आयोग परीक्षण करणार आहे 1919च्या कायद्याचं. त्यासाठी ते भारतात पण येणार आहे. पण या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, तर या आयोगाचा विरोध तर भारतामध्ये होणारच. त्याचप्रमाणे या आयोगामध्ये अध्यक्ष होता तो म्हणजे सर जॉन सायमन. त्यामुळे या आयोगाला म्हटलं गेलं सायमन कमिशन. सायमन कमिशनची स्थापना 1927 मध्ये ब्रिटनमध्ये झाली. 1928 मध्ये हे कमिशन भारतामध्ये आलं. या कमिशनचं काम काय होतं तर 1919च्या कायद्याचं परीक्षण करायचं. पण विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये हे कमिशन आल्यानंतर भारतीय लोक या कमिशनचा विरोध करतात. विरोध करण्याचं कारण काय तर या कमिशनमध्ये जे 7 सदस्य होते त्यापैकी एकही सदस्य भारतीय नव्हता. त्यामुळे जेव्हा हे कमिशन भारतामध्ये आलं, सायमन गो बॅकचे नारे दिले गेले. जिथे जिथे हे कमिशन जात होते तिथे तिथे हे नारे दिले जात होते. त्यामध्ये महत्त्वाची जागा होती ते म्हणजे लाहोर. भारतामध्ये जिथे जिथे सायमन कमिशन गेलं तिथे तिथे सायमन कमिशनचा विरोध झाला. लाहोरमध्येही विरोध होणारच होता. ज्या वेळेला सायमन कमिशन लाहोरमध्ये गेलं त्यावेळेला तिथे भारतीयांचं नेतृत्व करत होते ते म्हणजे लाला लजपत राय. लाला लजपत राय नेतृत्व करत असताना म्हणजेच तिथील जनता सायमन गो बॅकचे नारे देत असताना तेथील जो पोलीस अधिकारी होता ज्याचं महत्त्वाचं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला ते म्हणजे स्कॉट. या स्कॉटने लाला लजपत राय यांच्यावरती लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. ज्यामध्ये लाला लजपत राय यांचं वय तर झालंच होतं, त्यांच्यावरती लाठीचार्ज पण झाला आणि ते मोठ्या प्रमाणावर जखमीही झाले. जखमी झालेल्या लाला लजपत राय यांनी जमावासमोर त्यावेळीही भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये म्हटले, आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटीवरील शेवटचे खेळ ठरतील. लाठीचार्जची घटना घडली होती ऑक्टोबर 1928 मध्ये. त्याच्या पुढच्या महिन्यामध्येच म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. लाला लजपत राय देशासाठी एवढं मोठं नेतृत्व होतं, देशासाठी बलिदान दिलं गेलं. कारण होतं ते म्हणजे स्कॉट. स्कॉटने लाठीचार्ज केला होता, त्याच्यामुळे लाला लजपत राय जखमी झाले. कदाचित त्याच्यामुळेच लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला असावा. आता
बदला तर घेतला जाणारच, आणि हे बदला घेण्याचं काम केलं भारतातील एका क्रांतिकारक संघटनेने, आणि त्या क्रांतिकारी संघटनेचं नाव होतं HSRA, म्हणजेच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. HSRA मध्ये भरपूर क्रांतिकारक होते. त्यामध्ये आपल्याला समजण्यासाठी मी 5 क्रांतिकारकांची नावं सांगतो. 1 भगतसिंग, 2 सुखदेव, 3 राजगुरू, 4 चंद्रशेखर आझाद आणि 5 जयगोपाल. आपला या 5 क्रांतिकारकांशी संबंध येणार आहे, म्हणून मी नाव घेताना या 5 क्रांतिकारकांचीच नावं घेतली. या 5 क्रांतिकारकांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं ठरवलं. आता स्कॉट हा त्यासाठी कारणीभूत होता. त्याला काही करून मारायचं आहे, त्याचा खून करायचा आहे. मग त्याच्यासाठी प्लॅनिंग तर बनवावी लागेल. मग ही प्लॅनिंग बनवली होती ती म्हणजे सुखदेव यांनी. स्कॉट याच्यावर गोळीबार करणार होते भगतसिंग आणि राजगुरू. स्कॉट हा पोलीस स्टेशनच्या बाहेर येणार त्याचा जो इशारा देणार होता, ते इशारा देणारे होते ते म्हणजे जयगोपाल. आणि भगतसिंग आणि राजगुरू यांना बॅकअप म्हणजे सपोर्ट देण्यासाठी होते ते म्हणजे चंद्रशेखर आझाद. तारीख ठरली 17 डिसेंबर 1928. स्कॉटला मारायचं. ठरल्याप्रमाणे प्लॅनिंग कोणी तयार केली होती? सुखदेव. पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा होता तो म्हणजे जयगोपाल. तो इशारा देणार होता की स्कॉट पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो. त्याने इशारा दिलाही की स्कॉट पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो. परंतु इथे एक चुकी झाली. पोलीस स्टेशनच्या बाहेर स्कॉट आला नव्हता. पोलीस स्टेशनच्या बाहेर दुसरा पोलीस अधिकारी आला होता, ज्याचं नाव होतं सॉन्डर्स. आता ही चूक भगतसिंग यांच्या लक्षातही आली होती. परंतु त्यावेळेला ज्यावेळी लाला लजपतराय यांच्यावरती लाठीचार्ज झाला, सॉन्डर्सही तिथे उपस्थित होताच. त्यामुळे सॉन्डर्सही त्यासाठी कारणीभूत आहे हे दोघांच्या लक्षात आले. त्यामुळे भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्सला मारायचं हे ठरवलं, आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी सॉन्डर्सवरती गोळीबारही केला, ज्यामध्ये सॉन्डर्स हा मृत्युमुखी पडला. आता भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्सचा वध केला. आता तिथून निसटून जायचंय. निसटून जात असताना चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल त्यांचा पाठलाग करत होता. पण जसं मी सांगितलं, या दोघांच्या सपोर्टसाठी कोण होतं? चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांनी चनन सिंग हा जो हेड कॉन्स्टेबल होता त्याच्यावरती गोळीबार केला, ज्याच्यामध्ये चनन सिंग हा जखमी झाला. ही गोष्ट झाली सॉन्डर्सच्या खुनापर्यंतची. सॉन्डर्सचा खून झाल्यानंतर त्याच वेळी भगतसिंग, राजगुरू यांना अटक झाली होती का? या क्रांतिकारकांनी पुढे असं काय केलं की भगतसिंग यांची पॉप्युलॅरिटी ही महात्मा गांधींपेक्षा मोठी ठरली? याची माहिती आपण नेक्स्ट लेक्चर म्हणजेच पार्ट 2 मध्ये घेणार आहोत. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा.